नमस्कार मंडळी. तर आज मी बनवत आहे पनीर काजू. त्यासाठी मी कांदा, टोमॅटो आणि काजू बॉईल व्हायला ठेवले आहेत आणि इथे बघू शकता पनीर स्क्वेअर ऑप्शनमध्ये कट केले आहे. तिथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे. पनीर थोडेसे शॅलो फ्राय करायला, थोडा क्रिस्पीनेस असेल तर भाजी देखील छान होते. ते थोडे मी क्रिस्पी करून घेतलेले आहेत पनीर आणि इथे दुसरा लॉट क्रिस्पी करायला ठेवलेला आहे. बघू शकता नंतर काजू मी सॉर्ट आउट केल्या आहेत आणि काजूचे असे 2 पार्ट्समध्ये आपल्याला डिवाईड करायचे आहे. ठीक आहे, त्या काजू डिवाईड केल्यानंतर मी थोड्याशा त्या देखील शॅलो फ्राय करून घेतलेल्या आहेत. त्या 80% तरी आपल्याला शिजल्या पाहिजेत. ओके, नंतर जी ग्रेव्ही झालेली आहे ती कढईमध्ये ॲड केलेली आहे आणि त्यामध्ये आपले बेसिक घरगुती मसाले सगळे ॲड केलेले आहेत. गरम मसाला, धना जिरा पावडर, तिखट मसाला, हळदी पावडर, हे सगळे मसाले ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करून झाल्यानंतर त्याला ते मसाला तेल सोडेपर्यंत आपल्याला हलवत बसायचं आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये काजू आणि पनीर ॲड केलेलं आहे आणि ही बघू शकता तुम्ही आपली भाजी जवळजवळ 5 मिनटात रेडी होणार आहे. आणि शेवटी चवीनुसार मीठ टाकले आणि गच्च अशी कोथिंबीर टाकली. आजकाल बाजारामध्ये कोथिंबीर सहसा उपलब्ध होतच असते. बघू शकता तुम्ही भाजी किती टेम्पटिंग झाली आहे आणि मस्त झाली होती. खूप छान वाटली. मस्त